गाणगापूरचे महात्म्य, साक्षात दत्तगुरूंचे कायमस्वरूपी वास्तव्य असलेले जागृत देवस्थान. नमस्कार आणि ग्रंथसार मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. दत्तगुरूंचे दुसरे अवतार मानले जाणारे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी ज्या भूमीला आपल्या वास्तव्याने पावन केले आणि जिथे आजही ते सूक्ष्म रूपाने निवास करतात ते ठिकाण म्हणजे क्षेत्र गाणगापूर. पण गाणगापूरला दत्तक्षेत्र का म्हणतात? तिथल्या संगमाचे आणि माधुकरीचे काय महत्त्व आहे? आणि निर्गुण पादुकांचे दर्शन घेतल्यावर दुःख का दूर होतात? आजच्या या विशेष भागात आपण जाणून घेणार आहोत गाणगापूरचे अलौकिक महात्म्य. जर तुम्ही दत्तभक्त असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय प्रेरणादायी असणार आहे. गाणगापूरचे धार्मिक महत्त्व. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यात भीमा आणि अमरजा नद्यांच्या संगमावर वसलेले गाणगापूर हे दत्त संप्रदायातील सर्वात महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातील अनेक अध्याय गाणगापूरच्या लीलांनी भरलेले आहेत. श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी आपल्या अवतार कार्याचा मोठा काळ याच ठिकाणी व्यतीत केला आणि भक्तांना आशीर्वाद दिला की आम्ही जरी श्रीशैल्य येथे जात असलो तरी आमचे वास्तव्य कायम गाणगापूरमध्येच असेल. पवित्र संगमाचे महात्म्य. गाणगापूरला गेल्यानंतर सर्वात आधी भक्त भीमा अमरजा संगम स्थानी जातात. असे मानले जाते की या संगमावर स्नान केल्याने मनुष्याचे सर्व पाप धुतले जातात आणि व्याधी नष्ट होतात. संगमाजवळच भस्मचा डोंगर आहे ज्याचे आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे आहे. या ठिकाणच्या भस्माला अत्यंत पवित्र मानले जाते. निर्गुण पादुका आणि मठ. गाणगापूरच्या मुख्य मंदिरात श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या निर्गुण पादुका आहेत. या पादुका साक्षात स्वामींनी स्वतः भक्तांसाठी तिथे ठेवल्या आहेत. इतर मंदिरांप्रमाणे येथे मूर्तीपूजा नसून पादुकांची पूजा केली जाते. या पादुकांचं दर्शन घेणे म्हणजे साक्षात दत्तगुरूंचं दर्शन घेतल्यासारखे आहे. इथल्या पादुकांना निर्गुण म्हणतात कारण त्यात स्वामींचे चैतन्य सामावलेले आहे. माधुकरी आणि भिक्षा देण्याचं महत्त्व. गाणगापूरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे माधुकरी. स्वामींनी भक्तांना सांगितले होते की आम्ही दररोज दुपारी मध्यान्हकाळी गाणगापूरमध्ये भिक्षा मागण्यासाठी येतो. म्हणूनच आजही तिथे येणारे भक्त माधुकरी मागतात आणि भक्तांना भिक्षा वाढतात. गाणगापूरमध्ये दुपारी 12 वाजता भिक्षा वाढणे हे सर्वात मोठे पुण्यकर्म मानले जाते. अश्वत्थ वृक्ष आणि प्रदक्षिणा. गाणगापूरमध्ये एक अतिशय जुना आणि पवित्र अश्वत्थ वृक्ष पिंपळाचे झाड आहे. गुरुचरित्रात सांगितल्याप्रमाणे या वृक्षाला प्रदक्षिणा घातल्याने आणि तिथे गुरुचरित्राचे पारायण केल्याने भक्तांच्या कठीण समस्या सुटतात आणि त्यांना मनःशांती मिळते. मित्रांनो, गाणगापूर हे असे ठिकाण आहे जिथे श्रद्धा आणि सबुरीचा संगम पाहायला मिळतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामघोषात न्हाऊन निघालेले हे क्षेत्र प्रत्येक भक्ताला जीवनाचे सार शिकवते. तुम्ही कधी गाणगापूरला गेला आहात का? तिथल्या संगमावर स्नान केल्यावर किंवा निर्गुण पादुकांचे दर्शन घेतल्यावर तुम्हाला काय वाटले हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ग्रंथसार मराठीला सबस्क्राईब करून अशाच आध्यात्मिक प्रवासात सहभागी व्हा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.